परिस्थिती कशी असली तरी आपण आपलं आयुष्य नेहमी हसत जगलं पाहिजे. तर आज स्पेशली माझ्या मम्मीला गिफ्ट घेण्यासाठी मी अंबरनाथला चालली आहे. म्हणून सकाळी लवकर उठून मी माझं रुटीन वगैरे फॉलो केलं आणि पट्टापट रेडी झाले. ठाण्यात पोहोचल्यानंतर सर्वात आधी तर पप्पांचं एक काम होतं ते केलं. जोपर्यंत पप्पाची वॉच रिपेअर होते तोपर्यंत मी तिकीट काढलं. तसं तर मी लवकर ट्रेनचा प्रवास करत नाही, कारण की मला ट्रेनचा अजिबात काही कळत. पर अगर हमको मुंबई में रहना है तो ट्रेन का प्रवास तो करना ही पडेगा ना. आणि आज मी एकटी चालली आणि म्हणूनच कानात ब्लूटूथ टाकला आणि सॉन्ग ऐकत बसला. आणि तेवढ्यात मी हे बघितलं की आपली परिस्थिती कशी असली तरी पण आपण आपल्या कुटुंबासोबत नेहमी हसत जगलं पाहिजे. आणि हे रिअलायझेशन ना फक्त मला आत्ता पुरतंय, कारण आता मला घरी जायला जेव्हा लेट होईल तेव्हा माझी मम्मी मला जरा ओरडली की मी लगेच रडायला लागेल आणि म्हणे कोणत्याही परिस्थितीत हसून जगलं पाहिजे. हे सगळं मी फक्त तुम्हाला हसवण्यासाठी बोलली, क्योंकि आप लोगों को हसाना मेरा फर्स्ट प्रायोरिटी है. आणि बघा ना मी किती जास्त भाग्यवान आहे की मला पूर्णच्या पूर्ण ट्रेन अशी खाली भेटली. आणि जे सॉन्ग मी ऐकते ना ते एकदम शादीवाला वाइब दे रहा है मेरे. म्हणून मी नाचते गाचते पोहोचले अंबरनाथला आणि म्हंटल जरा शॉर्टकट घेऊन जावं, तर हे एक्सिलेटर पण बंद पडलं. अभी देखो ना भगवान जी भी मुझे अलग अलग तरह से इशारे दे रहे की बालिका अभी तेरा वजन कम करने की जरूरत है सख्त. असं म्हणत मी माझ्या एका फॉलोअरला भेटले आणि तिथून थेट रिक्षा पकडून मी पोहोचले लोकेशन वरती. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी स्पेशली माझ्या मम्मीला गिफ्ट घेण्यासाठी आली आहे आणि मला स्पेशली माझ्या मम्मीसाठी असं गिफ्ट हवं होतं हाताने बनवलेलं असेल आणि प्रेमाने सुद्धा. आणि माझी आई श्री स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त आहे, तर यापेक्षा सुंदर गिफ्ट काय असू शकतं बरं. आणि गिफ्ट तर असं पाहिजे जे समोरच्याला पण आवडेल आणि आपल्या खिशाला पण परवडेल, कारण या कस्टमाइज फ्रेमची स्टार्टिंग प्राइसच फक्त 299 आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही ही कस्टमाइज फ्रेम ऑर्डर करू शकता. जर तुम्हाला पण कुणाला असं युनिक गिफ्ट द्यायचं असेल ना तर स्क्रीनवर दिलेल्या आयडीला तुम्ही डीएम करू शकता किंवा कॉल करू शकता. आणि तिथून माझ्या नानाचं घर खूप जवळ होतं म्हणून मी त्यांच्या घरी आले. सर्वात आधी तर मी निवांत बसले आणि माझ्यासाठी गरमागरम डोसा बनवलं होता तो खाल्ला. आणि इथून मी घरी जाण्यासाठी निघालेच होते की तोपर्यंत मला माझी एक फॉलोअर भेटली. ये बात तो तुम्हारे भाई को पता ही नहीं थी कि लोग मुझे अंबरनाथ से भी देखते हैं. ट्रेन मध्ये खूप जास्त गर्दी होती म्हणून मी तिथलं काहीही एक रेकॉर्ड केलं नाही, डायरेक्ट ठाण्याला पोहोचले. आणि लुक ॲट माय अवतार गाइस, सकाळी मी कशी दिसत होते आणि आता मी कशी दिसतीये. अब क्या ही बोलू गाइस, जो जैसा है वैसा ही दिखेगा ना. आणि मार्केटमध्ये फिरत असताना मला आठवलं की उद्या गुरुवार आहे आणि म्हणूनच मी ज्या ज्या गोष्टी लागणार होत्या त्या सर्व गोष्टी घेतल्या आणि रिक्षा पकडून घरी आले. सो आजसाठी इतकंच, भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.